वैभव घरत, तेजस पाटील, साई कृपा जनरेटर, चेतन कदम, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर प्रथम क्रमांकाची अत्यंत सुंदर अशी ट्रॉफी आहे साईशा नवज्योत किणी यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक अर्थात अत्यंत सुंदर ट्रॉफी वेदाक्षी कुंदन किणी. तृतीय पारितोषिक प्रिशा प्रफुल्ल घरत यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाची सुंदर ट्रॉफी आपण पाहू शकता या ठिकाणी गौरांश हरिदास किणी. उत्कृष्ट फलंदाज युबी कुंदन घरत, उत्कृष्ट गोलंदाज मनोज जगदीश पाटील. मॅन ऑफ द सिरीज ब्रदर्स ट्रॉफी तेजस पाटील, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि उत्कृष्ट बॅटर नंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ओंकार बॉईज रोहनदादा, तुमचे मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. अर्थात त्यांच्या दिशेने आपण जाणार आहोत. अगदी मैदानात मॅच सुरू होतो, ते मॅचच्या दिशेने जाऊया. पहली गेंद, अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को खेलते, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. एक बार फिर कोई मौका नहीं है, इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4, गेंद बाउंड्री की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. अच्छा स्ट्रोक ऑन दी अप, गेंद को खेल दिया था बल्लेबाज रितेश बबलू नाम से बहुत फेमस, और पहली गेंद पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. देखिए एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी अगर देखें तो इस वक्त लॉन्ग ऑफ पर है, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर टूट पड़े बल्लेबाज बबलू. प्रणय और बबलू की जोड़ी मैदान के अंदर. इस बार बैकफुट चले गए, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है. थोड़ा सा फंबल हुआ और उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर अगर देखें तो 5 रन. पहली इनिंग, पहली पारी बहुत महत्वपूर्ण. मंगलमूर्ति विराथन, स्मिथ 11 मंगलमूर्ति विराथन बनाम एनसीसी सपाटी. टॉस जीता था, सिक्का उछला, सपाटी के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम फील्डिंग करेंगे और मौका दिया विराथन टीम को बल्लेबाजी करने के लिए. आने वाले से गेंद को खेलते हुए मिस्टर स्ट्रोक है, गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी आ रहे हैं. 2 रन लेने का मौका. ये अगर देखिए तो बिल्कुल मिस्टर स्ट्रोक. तो विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. 3 रन मुकम्मल गए, विकेट के बीच अच्छी दौड़. स्कोर अगर देखें तो रन संख्या 8 रन. ओवर पहला प्रगति पर हैं. बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेजेंट बाप्पा मोरिया चषक 2023 अमोल पाटिल श्रद्धांजलि कप, जहां खेल होगा रफ एंड टफ. आज की प्रतियोगिता की बात करें तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट. ऑफ टाइम के बाहर कवर के ऊपर से खेल दिया, खूबसूरत स्ट्रोक है, शानदार स्ट्रोक. गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए मैग्निफिसेंट बैटिंग. जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा. ऑफ टर्म के बाहर गेंद थी, आगे गेंद थी, तो उसके ऊपर प्रहार किया बल्लेबाज रितेश द्वारा. ये दूसरा चौका इनके बल्ले से. स्कोर अगर देखें तो 12 रन. इस बार फुल टॉस गेंद, ड्राइव किया, खिलाड़ी है दायरे के अंदर, मिड ऑफ पर गेंद को रोका गया. 1 रन लेने का मौका, एक सिंगल लिया गया. सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज रितेश द्वारा. पालघर प्रीमियर लीग बिल्कुल आने वाली है. पिछले साल अगर देखें तो रितेश और प्रणय को मौका मिला था, और एक बहुत बड़ा मंच हर खिलाड़ी के लिए. स्कोर 13 रन, 13 ऑन द बोर्ड. पंकज की अच्छी गेंद, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर की अगर कहानी देखें तो रन संख्या कुल मिलाकर 13 रन. और मंच पर या मंचावरती आपण पाहू शकता अनिल पाटील साहेबांचं आगमन झाले. मी रवींद्र घरत यांना विनंती करेन आपण अनिल पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. रवींद्र घरत आपल्या शुभ हस्ते मंचावरती अनिल पाटील यांचा यथोचित सन्मान. जिम्मी चायनीजचे प्रोप्रायटर मंचावरती आहेत अनिल पाटील सर, आपलं स्वागत आहे, वेलकम. अगदी टेस्टी चायनीज आपल्याला तिथे मिळतं. आणि आज अनिल पाटील मंचावरती आहेत. रवींद्र घरत यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान आपण करावा. तर मंचावरती टाळ्यांचा गजर येऊ द्या, टाळ्यांच्या गजरामध्ये आज सन्मान होऊ द्या. जिम्मी चायनीज अर्थात तिथे सूप चांगलं मिळतं, वेगळ्या प्रकारचे मेनू त्या ठिकाणी असतात. आणि या स्पर्धेकरता त्यांनी सढळ हस्ते 1000 रुपयाची आर्थिक मदत केली. एकदा टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर होत राहू द्या. सकाळपासून जे अर्थदाते अगदी सढळ हस्ते आम्हाला मदत करतात या स्पर्धेकरता, त्यांचे मनापासून धन्यवाद. स्कोर 13 रन, ओवर पहला समाप्ति पर. और फिलहाल अगर देखें तो दूसरे ओवर का खेल, नित गेंदबाजी करने के लिए आए हैं. नितीश की अच्छी बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी के 2 चौके इनके बल्ले से आए और ऑफ ड्राइव कर रहे हैं, ऑफ साइड पर रन बटोरते हुए. बाप्पा मोरिया चषक 2023 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. दूसरे दिन का खेल बिल्कुल अद्भुत होगा, लेकिन आज पहले दिन का खेल देखिए क्या कमाल का है.
ऑफ स्टंप के बाहर गेंद, टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, बिल्कुल क्या वो बाहरी गेंदा लगा था। बाहरी गेंदा लगा था। विकेट कीपर की रिएक्शन वही बताती हुई स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन ओवर यहाँ दूसरा प्रगति पर है। आज का पहला दिन है। कल कौन सी टीमें खेलने वाली दोपहर का जो समय आएगा उस वक्त हम आपको बताएंगे। अपने बॉलिंग मार्ग पर नीत तैयार हो रहे हैं गेंदबाजी करने के लिए। फुल टॉस गेंद पर प्रहार, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आउट। बैक टू द पेवेलियन जाते हुए बल्लेबाज रितेश जिन्होंने बनाया 10 रन, इंपॉर्टेंट पारी खेल रहे थे। फुल टॉस गेंद के ऊपर प्रहार किया लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। हमला करने का प्रयास, शिकार बन के बैक टू द पेवेलियन चले गए। विनायक लिया शानदार कैच। त्याच्या नावात हाय क्वालिटी बोलाशंकर एडमंड दांडाखाडी 11 टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये घ्यायचं आहे। फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरता तुमच्या खेळाडूंची लिस्ट असेल, त्याचबरोबर या ठिकाणी तुमची प्रवेश फी असेल, या सगळ्या गोष्टी किंवा टी शर्ट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदाच कलेक्ट करायचे आहेत। या सगळ्या फॉर्मॅलिटीज पहिल्यांदाच पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल। स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। रितेश ने बनाए 2 चौके की मदद से 10 रन। बहुत महत्वपूर्ण पारी है। यहाँ स्टार्ट मिला था, आगाज जरूर किया गया था लेकिन फुल टॉस गेंद, ज़्यादा एलिवेशन नहीं था, फ्लैट चली गई और विनायक वैसे कहा एक बार फिर गलती करने वाले हैं। उसके बाद में गेंद नए बल्लेबाज तुषार मैदान के अंदर आए हैं। तुषार के ऊपर भी दारोमदार रहेगा। ये खिलाड़ी है, ये आयोजक भी हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 13 पर लॉस ऑफ 1 विकेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर नीत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक रहा है। इस बार अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है फुटबॉल खेलते हुए। और फिलहाल ये गोल किसका बन गया? गोल किसका बन गया है? गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रन चौका। नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। तुषार की तरफ से एक अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से गेंद को स्ट्रेट ड्राइव किया गया था। विनायक ने भरपूर कोशिश की लेकिन गेंद को नहीं रोक पाए हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या 17 रन ओवर दूसरा प्रगति पर है। 5 ओवर का यह मुकाबला। ओहो, जोरदार अपील। तुषार बैक टू द पेवेलियन, विकेट के सामने पाए गए हैं। दूसरा झटका लगा है, तुषार आउट। सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार। हाय नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार। सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ। आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टार और तभी तो ये बन जाएंगे सुपरस्टार। कुंदन, थैंक यू वेरी मच एक मीठा गाना सुनाने के लिए। स्मिथ 11 के उम्मीदों को लगता भी है दूसरा झटका। तुषार बैक टू द पेवेलियन। देखिए तुषार को भी स्टार्ट मिला था, एक चौका आया था, उनके बल्ले से स्ट्रेट ड्राइव किया गया था बहुत बेहतरीन तरीके से, लेकिन उसके बाद में विकेट गिर गया है और विकेट के सामने पाए गए। प्रमुख गेंदबाज के तौर पर नीत गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे बल्लेबाज नयन। रिवर्सिव खेला गया, गैप में गेंद है, गेंद बॉल लेके बिल्कुल बाहर जा रही है। पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद नहीं रुकने वाली है। रत्नात्मक कलात्मक बल्लेबाजी, गेंद बॉल लेने के बाद 4 रन। स्कोर 21-21।
2 विकेट के नुकसान पर 21. बोलाशंकर एडमंड दांडाखाडी 11 संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचे. दांडाखाडी 11 आणि बोलाशंकर एडमंड आपण टी शर्ट त्याचबरोबर फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे, तुमच्या प्लेअरची लिस्ट द्यायची आहे. या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला समालोचन कक्षाकडे येणं फार गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे त्यामुळे ह्या फॉर्मॅलिटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. प्लीज आपण मंचावरती यायचे. बोलाशंकर एडमंड दांडाखाडी 11. आफ्टर 2 ओवर स्कोर 21 पर लॉस ऑफ 2 विकेट. स्मिथ 11 बिराथन एनसीसी सफाल की तरफ से जो 2 ओवर का खेल रहा है जिसमें रन आए हैं, विकेट भी गिर रहे हैं, बहुत सारी चीज़ें हो रही है मैदान के अंदर. एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. आज के दिन का ये दूसरा मैच, सेकंड मैच. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने गेंदबाज उमेश के हाथ में गेंद. स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार प्रणय ऑन स्ट्राइक. ऑफ टाइम के बाहर गेंद, नो बॉल का इशारा विरेंद्र नायर कर रहे हैं और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. तोहफे के तौर पर ये 5 रन मिलेंगे. प्रेशर गेंदबाज की तरफ जाएगा, नो बॉल और ये 4 में चौका 5 रन. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. उमेश का स्टार्ट अच्छा नहीं है. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 26 रन. इस बार अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बहुत ही खूबसूरत, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत छक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक. जय विराई प्रसन्न आणि नाना बुवा प्रसन्न. ओ शेट, सुनील तुकाराम भोईऱ्यांचा बैलगाडा आला पन्ने के बल्ले से अच्छा स्ट्रोक. ओ ये अच्छी गेंद, थोड़ा ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को क्या दर किया है. हॅलो, या ठिकाणी शिवनेरी चषकाचे आयोजक सूत्रधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अनिलजी किनी साहेब, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपलं वेलकम 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 या स्पर्धेमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. बस फिर खेलने की कोशिश की, गेंद एक बार फिर बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए चौका. देखिए इस वक्त बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद थे तौसीफ शेख, लेकिन गेंद को नहीं रोक पाए. प्रयास बहुत अच्छा था, गेंद को रोकना बहुत जरूरी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 36. अच्छा ओवर, 3 गेंदों में रन बिल्कुल आए बल्लेबाजों के लिए. एक बिंदी गेंद, बहुत सारी चीजें हो रही है, नो बॉल, लेकिन मोमेंटम बल्लेबाजों ने अपनी टीम के लिए बनाया है. थोड़ा रूम बना के खेलने का प्रयास. ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी, फुल गेंद, लेकिन वाइट बॉल का इशारा. नियंत्रण नहीं है. स्कोर अगर देखें तो 37. ओवर की बात करें तो ये तीसरा ओवर प्रगति पर है. बप्पा मोरिया चषक 2023 आप देख रहे हैं. अच्छी गेंद थी, ब्रॉकन में ऑन साइड पर इस वक्त गेंद को खेला गया. फाइन लेग पर एक बार फिर खराब फील्डिंग हो रही है, बिल्कुल खराब फील्डिंग. रन लेने का मौका मिल रहा है बल्लेबाजों को. फील्डिंग थोड़ी बेहतर करने की जरूरत है. जिस तरह से मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. तीसरा ओवर 39 रन, 39. 2 रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा. स्कोर 39. ओवर की बात को तीसरा ओवर प्रगति पर है. खेला गया, हवा में गेंद है, तौसीक है यहाँ, लेकिन उनके पास कोई मौका नहीं है. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शक स्ट्रोक, शानदार सिक्सर, ब्यूटीफुल शॉट. नाही पेट्रोल नाही डिझेल पण थाटात फिरणारी. नाही पेट्रोल नाही डिझेल पण थाटात फिरणारी. व्हीआयपी गाड्यांपेक्षा भारी बैल गाड्याची सवारी. VIP गाड्यांपेक्षा 5 गेंदों में 24 रन आए हैं. प्रणय ने बिल्कुल मेला लूटा है. बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए प्रारंभिक बल्लेबाज, और प्रभावित किया इस खिलाड़ी ने. इस बार आड़े बल्ले से स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ दे दनादन बल्लेबाजी हो रही है. दे दनादन, यहाँ सभी लोगों का हो रहा है मनोरंजन. गेंद बाउंड्री के बाद 6 रन, खूबसूरत छक्का. VIP गाड्यांपेक्षा भारी बैल गाड्याची सवारी.
54, स्कोर अगर देखें तो 51, 51 और इस ओव्हर में 30 रन. तो एक बार फिर इसके ऊपर बहुत सारी चर्चा होगी. मंचावरती निश्चितच आपल्या विटीमधली आणखीन एक दिमागदार स्पर्धा ज्याची चर्चा सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती होत असते. यावर्षी काहीतरी नवीन घेऊन येणार आहेत अशी बातमी, ब्रेकिंग न्यूज आहे. अर्थात या मंचावरती शिवनेरी चषकाचे आयोजक आदरणीय अनिलजी किणी साहेब उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान करण्याकरता शशिकांत भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यावेळेला शिवनेरी चषकाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय अनिलजी किणी साहेबांचा सन्मान करावा. शिवनेरी चषकाचं रूपडं बदलणार आहे, चेहरा बदलणार आहे. यावर्षी कदाचित ही स्पर्धा डे नाईट होईल असं वाटतंय. अनिल किणी साहेब बरोबर आहे, डे नाईट स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करायचं हा त्यांचा मनोदय असतं, त्यांचा संकल्प असतो. अनिल किणी साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हृदयाच्या अंतकणापासून मैदानावरती मॅच देखील या ठिकाणी आपण पाहू शकता रंगलाय. नो बॉलचा इशारा. पहली पारी आप देख रहे हैं, बहुत महत्वपूर्ण मुकाबला. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल बनता हुआ 53, 53. ओवर की बात करें तो चौथा ओवर, नीत का ये दूसरा ओवर है. शानदार बल्लेबाजी प्रणय द्वारा, सोच बहुत बढ़िया है, इंटेंट बहुत अच्छा है. 27 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इनके बल्ले से अगर देखें तो 3 सिक्सर और एक चौका आया. क्या बल्लेबाजी की है. नीत अपनी बोलिंग मार्फत तैयार गेंदबाजी करने के लिए. ऑन साइड पर स्लॉक स्विप करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 53 रन. चौथे ओवर का खेल है. बोला शंकर एडवन, दांडाखाड़ी 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूँ, आप तैयार रहे टॉस के लिए. इनिंग ब्रेक में टॉस होगा. स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार गया था. आगे भी आए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. देखिए आखिरी ओवर है तो आखिरी ओवर में दनादन बल्लेबाजी करने का इरादा बल्लेबाज का बिल्कुल है. 5 ओवर का मैच, मतलब अगर यहाँ से देखें तो वो ज़्यादा गेंदें नहीं हैं तो वो 2 ओवर पर आप एक बार फिर आक्रमण कर सकते हैं. चौथा ओवर प्रगति पर है. इसके बाद में केवल 9 गेंदों का खेल, या एक बार फिर देखते 10 गेंदों का खेल. 10 गेंदों का खेल शेखर हमें जानकारी दे रहे. तो ये 10 गेंदे बहुत मायने रखते हैं. हवा में खेल दिया, मिस हो गए. गेंद के नीचे खिलाड़ी, विकेट कीपर ने लिया कैच और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. बहुत बड़ी विकेट, प्रणय बैक टू द पेवेलियन गॉन. आम्ही कधीच नसतो मागणं साऱ्या त्यात लावतोय आग. आम्ही कधीच नसतोय मागणं साऱ्या त्यात लावतोय आग. हे धडक मारी झडप शिकारी जातो वाग. आम्ही कधीच नसतो मागणं साऱ्या त्यात लावतोय आग. प्रणय के बल्ले से 27 रन. इंपॉर्टेंट पारी, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. जब विकेट गिर रहे थे तब जाकर अगर देखें तो बहुत अच्छी पारी रही, लेकिन वो 2 बिंदी गेंदे आए. 2 बिंदी गेंदे आए, उसके बाद में माहौल बन गया. नीत ने विकेट लिया. ऑन साइड पर खेलना चाहते थे और बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था, तो इसके कारण देखिए गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी. स्कोर अगर देखें तो 53, 53. पहला विकेट गिरा था 13 पर, दूसरा 17 पर. और यहाँ देखिए यहाँ एक साझेदारी थी बल्लेबाज नयन और प्रणय के बीच. अपने बल्लेबाज आए हैं प्रथमेश नंबर 5 पर. स्कोर 53, 3 विकेट के नुकसान पर. ऑफ टक के बाहर गेंद थी, बाहरी किनारा और फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है. 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 54 पर. ओवर चौथा प्रगति पर. देखिए अब आपके पास ज़्यादा गेंदें नहीं हैं, रनों की रफ्तार अभी भी बहुत बढ़िया. स्मिथ 11 मंगलवर्ती विराथन बनाम एनसीसी सपाड़े. सपाड़े ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था, बॉलिंग करने का फैसला. नीत तैयार. हवा में गेंद कमर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया. पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए. स्ट्रोक है दमदार, रन मिलेंगे 4. हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव में पानी आ गया. हे प्रभु. नयन के बल्ले से दूसरा चौका. ऑफ टॉप के थोड़ा सा बाहर गेंद थी, आगे चले गए, बल्ले के बीचों बीच खेल दिया. कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है और उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई है. प्रमुख गेंदबाज के तौर पर नीत गेंदबाजी कर रहे हैं. राइट अप ओवर द विकेट. अब रिवर्स स्वीप है. ओहो हो क्या बात है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए शानदार स्ट्रोक.
पहले चौका उसके बाद में छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का। ब्यूटीफुल टाइमिंग। स्कोर अगर देखें तो रन संख्या 64 और नयन के अंदर 15 पर 2 चौके और 1 सिक्सर की मदद से श्रीकांत बोयर और वीरेंद्र नायर मैदान के अंदर ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं। तीसरे थर्ड अंपायर अजीत सर और फिलहाल शानदार बल्लेबाजी नयन और प्रणय द्वारा। आफ्टर 4 ओवर नाउ स्कोर 64 for loss of 3 विकेट। स्मिथ 11 बिराथन निर्णायक ओवर का खेल है। 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी। तेजस अपने बोरिंग मार पर तैयार हो रहे हैं। तेजस चौहान ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है, उनके सर के ऊपर से 1 बाउंस, गेंद बॉल लेने के बाहर, जबरदस्त प्रहार, रन मिलेंगे 4। सुपर बैटिंग। वंडरफुल बैटिंग बाय प्रथमेश। इस बार अच्छी गेंद टप्पा खाने के बाद अगर थोड़ी सी नीचे रही है, ऑफ साइड पर दोबारा ड्राइव करने का प्रयास किया था प्रथमेश, यानी कि बंटी मैदान के अंदर है। 3 गेंदों में 5 रन। एक तरफ नयन के अंदर 15 पर 2 चौके और 1 छक्का, 1 सिंगल। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 68। ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था, थोड़ा बैकफुट हो जाके या रूम बना के खेलने का प्रयास बल्लेबाज द्वारा। ये निर्णायक ओवर है, 3 गेंदों का खेल आना बाकी है। स्कोर 5वें ओवर में 69 पर लॉस ऑफ 3 विकेट। स्मिथ 11 बिराथन और एसएससी सफाले के बीच आज के दिन का ये तगड़ा मुकाबला। आज पहले दिन का खेल है और बेहतरीन खेल, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर बिल्कुल चतुरा। प्रमुख गेंदबाज के तौर पर तेजस चौहान गेंदबाजी कर रहे हैं। इस बार आसमान की तरफ है, तारामंडल में बिनाक वहां मौजूद है, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और यह लगा शानदार सिक्सर। अनदर ब्यूटीफुल शॉट। दो गेंदों का खेल अभी विशेष है इस पारी में। स्कोर 75 रन 3 विकेट के नुकसान पर। इस बार भी हवाई फायर है, क्या बात है, क्या बल्लेबाजी है। ओहो बल्लेबाजी हो रहे दे दनादन, यहाँ सबका हो रहा है मनोरंजन। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। जंगल में है कहीं शेर, ए भले भले ना कर बैठे, और जंगल में है कहीं शेर, भले भले ना कर बैठे, सरण मागवार सवेग अड्याचा रायडर, कधी सरण मागवार सवेग अड्याचा रायडर, लय डेंजर आपला बकासूर, गेम चेंजर आपला बकासूर, लय डेंजर आपला बकासूर. कुंदननं काय गाणं लावलंय ते, लय डेंजर आमचा बाकासूर, पण इथे बॅट्समनला सापडलाय सूर. किरण कारभारी मला वाटतं ऑन डिमांड 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी निश्चितच मिळते कुंदनला. शेवटचा चेंडू डॉट, धावपल करते एकूण डबा 81 आणि 82 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना स्मिथ 11 बिराथन या संघाने एनसीसी सफाळी या संघासमोर जास्त वेळ न घेता दांडाखाली 11 यांना विनंती आहे आपण या आणि टॉससाठी अनिल केडी सर, अनिल केडी, अनिल पाटील
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम. अनिल पाटील सरांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. तुम्हाला विनंती आहे आपण या. त्याचबरोबर दोन्ही संघ नायक या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. टॉस अगदी आपण लगेचच करणार आहोत कारण सामना देखील सुरू होतोय. बोलाशंकर एडवंड आणि दांडाखडी. टॉस का बॉस अमोल 11ची मागणी झाली परंतु आले ओंकार बॉईज. याचा अर्थ भोला शंकर. कर्णधाराच्या चेहऱ्यावरती हास्य फुललेले. अर्धी लढाई जिंकली असे वाटतंय. काय ना फर्स्ट बॉलिंग घेतलं मी. परंतु जेव्हा टॉस जिंकतो त्यावेळेस असं वाटतं का आता अर्धा सामना आपण जिंकलाय. हो काही टॉस जिंकून आम्ही बॉलिंगच घेणार होतो असं पण बॉलिंगच घेणार होतो. यांचा निर्णय ठरलेला. तुमचा जर टॉस जिंकला तर काय निर्णय होऊ शकला असता. प्रथमपर्यंत क्षेत्ररक्षण स्वीकारलं असता पण आता अपोजिट निर्णय आलेला आहे. बघूया. या स्पर्धेची उत्सुकता किती असते कारण मोसपाचं आपण बघितलं तर थोडासा उशिरा मोसम म्हणजे सीझन जो आहे आपला क्रिकेटचा थोडा उशिरा सुरू झाला आपल्या भागामध्ये. तर किती उत्सुकता असते या स्पर्धेची. प्रथम आम्ही या पहिल्यांदाच पदार्पण करतो या सीझनमध्ये. त्याची उत्सुकता असते सर्वांची की अमोल स्फूर्ती बाप्पा मोरया आपल्याला खेळायची आहे. बघूया आता काय होते. बॅटिंग करत असताना आज कोणत्या 4 बॅटरवरती नजर असतील जे चांगली बॅटिंग करतील. चिराग आहे, दीपेन आहे, दर्शन आहे आणि प्रतीक आहे. यांच्यावर नजर असतील आमची. आणि त्यांना मी एवढंच म्हणलं की तुम्ही नैसर्गिकरित्या गेम खेळा आणि थोडं प्रयत्न जास्त करा. प्रयत्नाची पराकाष्ठा तर इकडून पण होणार आहे. तर तुमच्याकडे कोणते गोलंदाज समोर एक चांगली बॅटिंग आहे तर थांबवण्याकरता चांगले 4-5 गोलंदाज आहेत. आमचे 4 गोलंदाज म्हणजे एक मितेश आहे, संदेश आहे, जतीन आहे आणि देवेंद्र आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. बोलाशंकर एडबंड संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो दांडाखडी 11 संघाचा कॅप्टन. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि आता टॉस आपण बघितलं तर बोलाशंकर एडबंड संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोघांकडे या ठिकाणी निश्चितच प्रतिभावंत खेळाडू आहेत. चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल. होट कंबास प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. यांचा आवाज आपण ऐकतायत सकाळच्या 17पासून. जर विकेट हॅट्रिक साध्य केली प्रणय पाटीलने तर आदरणीय दशरथजी घरत आणि किरणजी कारभारी यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलं आहे. जे श्रीकृष्ण चापेवाडी चषकाचे आयोजक आहेत दशरथजी घरत त्यांचं सुद्धा वेलकम आहे. पहिलाच बॉल पंचांकडे दाद जरूर मागितली होती. पंचांनी पाहिलं. पिचिंग मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा खाली राहिला होता डेफिनेटली. परंतु ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू निघणारा आपल्याला पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेत चेंडू मात्र डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रणय पाटील ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. नयन किनीने मात्र ॲज अ बॅटर कसा असावं याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. 2 षटकांमध्ये मात्र माफक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. 21 होती. आणि तदनंतर जबरदस्त खेळ. विनायक पाटीलच्या बॅटमधून शफल होऊन खेळलेला फटका सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता येईल. खणखणीत दर्जेदार बाप्पा मोरया चषक. चौकार. वेलकम बाउंड्री. सुस्वागतम. चौकार. यंदाचा हंगाम ज्याने मात्र जबरदस्त गाजवला. 2 वेळा 6 बॉलवर 6 चौकार मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळाली. स्विचिटचा फटका चांगली ट्राय केली होती. गॅपमध्ये चेंडू मात्र निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध चेंडू सुरळीतपणे निघून जातोय. 4 धावन करता बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. मॅग्निफिसंट शॉट. खूप चांगली फटकेबाजी आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते. 86 धावांचा पाठलाग 82 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल वगळता आपण पाहिलं 2 बॉलवर 2 चौकार प्रणय पाटीलच्या या गोलंदाजीवर. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. चेंडू फेकून झालेत. आत्तापर्यंत विचार केला तर 4 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 8वर. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा प्रणय पाटील सातत्याचं दुसरं नाव. 27 धावांची विथ द बॅटने मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि तोच खेळाडू आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला आहे. पायाचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल चिकी सिंगल ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने मात्र 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर.
या मॅचमध्ये कोणत्याही मात्र गोलंदाजाने जर विकेट साध्य केली तर जिमी चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अनिलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या 9. शिवनेरी चषकाचे सूत्रधार आदरणीय अनिलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यंदाचा फॉर्मॅट हा डे अँड नाईट, दिवस रात्र मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण विराथनच्या मैदानात पाहणार आहोत. नांदगडीच्या मैदानात आपण पाहणार आहोत. ऐतिहासिक मैदान. संघाची धावसंख्या 9. 82 धावांचा पाठलाग. तेजस चव्हाण यावेळेला स्ट्राईक एनकडे. प्रणय पाटील समोर. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. फ्लॅट 6. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं. 6 धावन करता डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा पहिला षटकार या दुसऱ्या इनिंगचा. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 धावा या फलकावर सरासरीने चाललेत. मात्र दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर विस्फोटक फलंदाज, गोलंदाजांचे कर्दनकाळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. व्हेरी नाईस बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ. पॉवर प्लेचं मात्र यावेळेला बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात 15 धावा या ठिकाणी मात्र जरूर कुठल्या गेल्यात. सुपर अँड आउटस्टँडिंग षटकार. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ प्रेझेंट बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी बाप्पा मोरया चषक 2023चा शानदार आणि नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मानाची सन्मानाची स्पर्धा. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. बबलू आज बॅटिंगमध्ये मात्र थोडंसं निराश केलं, परंतु गोलंदाजीमध्ये या वेळेला मी चांगली सातत्याने कामगिरी करेन त्याचं मात्र या वेळेला आपण पाहता ध्येय आहे. आणि ध्येय जर गाठायचं असेल तर मागे मात्र तुम्हाला संघर्ष करण्याची जरूर मात्र आपण पाहताय. संघर्षासमोर तुम्हाला जावं लागेल आणि ते संघर्षाचे दरवाजे मात्र तुम्हाला ठोठावण्यासाठी अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत ही यशाचे दरवाजे ठोठावण्यासाठी तुम्हाला सातत्याने करावं लागेल. विनायक पाटील यंदाचा हंगाम अप्रतिम गाजवला. ससूनवगरचं मैदान, समोरचा संघ वाघबीळ आणि वाघबीळ संघाला मात्र पराभूतच्या छायेत नेलं होतं आणि अर्धशतकाची जबरदस्त खेळी केली होती. स्केअर ऑफ द विकेट. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा चौकार. गुड शॉट. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी. 19 धावा फलकावर. बॅकफुटला जात. काय जबरदस्त स्केअर ऑफ द विकेटचा मात्र फटका. या वेळेला मात्र पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच विनायक पाटीलला मी कित्येक वेळा पहिले समालोचन करताना की डिसिप्लिन कसं असावं प्रत्येकाच्या अंगामध्ये, आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी. जरी मात्र यावेळेला 82 धावांचं टार्गेट असलं, विनायक पाटीलला माहिती आहे मी जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आशा पल्लवीत असतील, परंतु इथे मला मात्र डिसिप्लिन क्रिकेट खेळायचं आहे, कारण शिस्त फार महत्त्वाची गोष्ट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. हॅट्स ऑफ असेल बाय विनायक पाटील बाबूला. साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. रितेश ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय अप्रतिम गोलंदाजीचा मारा यावेळेला पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत मात्र या ठिकाणी आपण पाहतायत रितेश किनीला, अर्थातच बबलू यावेळेला आपण पाहू शकतायत. विकेट फॅक्टर आणि विकेट फॅक्टर यावेळेला आपण पाहतायत. डब्ल्यू कसं शोधावा हे मात्र या ठिकाणी दर्शवून दिलं गेलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 19.
प्रत्येक आमचे आयोजक मात्र बारकाईने यावेळेला लक्ष देत असताना लक्ष केंद्रित करतायत प्रफुल्ल. आणि खरोखरच अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घेणारे हे आमचे लाडके आयोजकांना जेवढं मात्र यावेळेला आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. प्रत्येक दिवसामध्ये 10 संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे आणि 10 संघ का घेतले गेले त्याचं एकमेव कारण की आम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. कोणालाही निराश आणि नाराज करून चालणार नाही. त्यासाठी आयोजकांनी मात्र यावेळेला आपण पाहतात वसा घेतला गेला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला कारण खेळपट्टी अप्रतिम आपण पाहत आहेत. मातीची खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी असल्याकारणानं प्रत्येक गोलंदाजाचं कौशल्य यावेळेला पणास लावून कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिकरण देत रितेश किनीच्या प्रेमात पडलेली ही खेळपट्टी. यावेळेला पाहिलं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलं होतं. जस्ट विरल नायर यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. बंटी मात्र यावेळेला येतोय बॅकअपसाठी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने यशस्वीरित्या मात्र षटकाची सांगता होत असताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 20वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये प्रणय पाटीलच्या 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा देत 1 सफलता आणि ती सुद्धा प्राइजलेस विकेट. जो आपण पाहत आहेत मॅन इन फॉर्म म्हणून विनायक पाटील बाबूला आपण ओळखतो आणि त्या फलंदाजाला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन टाईम आपण पाहू शकला. 2 षटकांचा खेळ झाला अगदी योग्य रीतीने. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 20. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 62 धावेची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल 62 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्लीज नो मीटिंग नो टाईम. आगऱ्यांची आई, कोल्यांची आई, दर्याची आई एकवीरा. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत या अप्रतिम हिरवेगार अशा मैदानात. आपण पाहत आहेत सुंदर ग्रीन ग्रास आपण पाहू शकतायत. अवकाळी पावसाने मात्र जरूर बळीराजांना पुन्हा एकदा झोडपलं आणि त्याचा कुठेतरी इथे फायदा मिळाला थोडाफार कुठेतरी आपण पाहू शकतायत. आणि हिरवळ असं मैदान प्रत्येकाला हवं असं मैदान आपण पाहत आहेत. परंतु या ठिकाणी तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन मात्र जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कारण पाठिंबा देण्यासाठी आलेले तुमचे पाठीराखे खऱ्या अर्थानं एक अपेक्षा घेऊन येतात. जेव्हा घरातून निघतात त्यावेळेला की आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आमच्या संघाचा खेळ चांगला हो. मात्र हीच अपेक्षा बाळगून या मैदानाच्या अवतीभोवती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साईडला छोटा पॅक बडा धमाका. सरळ चेंडूला फेकून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला. दस्तक देत चेंडू निघून जाईल 311 स्टँडच्या अगदी बाजूने. नेत्रदीपक फटका 6 धावा. $26 रन्स ऑन द बोर्ड. उमेशच्या मात्र हाईटकडे जाऊ नका, पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे एवढी गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. जर हा फलंदाज या ठिकाणी शाबूत राहिला तर डेफिनेटली मात्र विजयाचे दरवाजे हे मात्र खुले होतात. परंतु त्यासाठी जगदीश पाटील एक्सपिरियन्स बॉलर, विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे कित्येक वर्ष आपण पाहिलं. चढ उतार आपल्या जीवनामध्ये पाहिलेत या खेळाडूने आणि अगदी मात्र 5 ते 6 विकेट घेण्याचा कित्येक वेळा कारनामा केलाय. उलटॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार त्या अगोदरच चेंडू या ठिकाणी लँड झाला जमिनीवर आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर 27 धावा. शेखर किनी, जतीन किनी, साहिल पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवज्योतजी या ठिकाणी उपस्थित आहेत. बारीक सारीक गोष्टी मात्र ते अपडेट करत असताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत प्रफुल्लजी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका यावेळेला निभावले
आणि कुंदन घरत केडी यांनी मात्र आमच्या आवाजाची काळजी घेतली, मनोरंजन करतायत, सुंदर संगीत या ठिकाणी मात्र वाजंत्र केले जात आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आणि संपूर्ण विठ्ठलवाडीकरांचं सहर्ष स्वागत. दरम्यान एक धावाली ऑन ड्राईव्ह खेळला होता, पायामधला चेंडू होता आणि खोदून काढला गेला, सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने 28वर धावसंख्या जाऊन पोहोचते. अप्रतिम ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल त्या ठिकाणी आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर 29. पहा काही गोलंदाज षटकार आल्यानंतर स्वतःची जी लयबद्ध गोलंदाजी असते ती मात्र थोडीशी विस्कळीत होते, परंतु अनुभवाची कमी नाही आहे, प्रतिभेची कमी नाही आहे जगदीश पाटील यांच्याकडे आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत गोलंदाजी केली जाते. ऑन साईडला खेळला गेला आहे, बॅकलिपचा उपयोग करत असताना आपण पाहू शकताय चेंडू निघून जाईल, मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 रन्स NCC सफाळे या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मंगलमूर्ती विराथन स्मिथ 11 या नावाने आज खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट 82चा आहे आणि 82चं टार्गेट समोर असताना 31 धावा. इंजुरीने त्रस्त झाल्यानंतर किरण गुरुद्वान थोडेसे जरूर बॅकफुटला गेले, परंतु आत्ता मात्र उभारी घेण्याची हीच ती संधी असेल किरण गुरुद्वान केजीला. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, फ्लिकचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, 6 धावा. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेले आहेत ते जय मल्हार ट्रान्सपोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सुनीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. मी आयोजक या ठिकाणी शशिकांत भुईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण जय मल्हार ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सुनीलजी म्हात्रे साहेब आपलं वेलकम आहे. आपण या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं विशेष सहकार्य केलं आहे त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. 12 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला चेंडू निघून जाईल असं वाटलं की आउटसाईड दी लेग स्टंप चेंडू मात्र यावेळेला पिच होईल, परंतु यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून गेल्यानंतर फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. 11 बॉल आणि 45 धावा NCC सफाळे या संघाला. जबरदस्त कमबॅक केले मंगलमूर्ती विराथन संघाने, ही खासियत राहिले. ऑन साईडला खेळला गेला, पुलचा फटका आहे परंतु इथे मिस टायमिंग आणि सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज उमेश पठारी बॅक टू द डगआउट, गॉन. वसईकर भाग 1 ते 8 पर्यंत आपण मंत्रमुग्ध करणारी ही संगीत येत्या 4 दिवसांमध्ये आपल्याला विविध प्रकारची संगीत ऐकायला मिळतील श्रवण इंद्रियांपर्यंत. आमच्या व्यासपीठावर दीपेश म्हात्रे, वन ऑफ द बेस्ट बिग हिटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहतायत आयोजकाच्या भूमिकेत. सकाळपासून मात्र आपण पाहतात गेले कित्येक दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानाला भरपूर वेळ देत असताना बाप्पा मोरया चषकाचे संपूर्ण सूत्रधार, ज्यांना मात्र डोळ्याला झोप नाही अक्षरशः, कारण आमची स्पर्धा मात्र अप्रतिम झाली पाहिजे याच अनुषंगाने मात्र प्रत्येकजण झटत असताना पाहायला मिळतोय. दीपेश म्हात्रेचा विचार केला, याच मैदानात 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे आणि येतानाच किरण गुरुद्वान पॅटर्न शॉट, ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, 6 धावा, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं, कारण किरण गुरुद्वान जास्तीत जास्त अशाच पद्धतीने स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला ऑफ साईडला खेळला तर जातोय आणि शेवटच्या क्षणाला उत्कृष्ट दर्जाचा झेल शैलेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर कॅच, ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज मात्र किरण गुरुद्वान एक षटकारानंतर अपयश
या ठिकाणी पदरात पडताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू द पवेलियन, गॉन, बिग विकेट. डीजे राजेश इन द मिक्स. आहे रे दम नाही रे कम जातो कुठे आपण मैदानात. आहे रे दम नाही रे कम जातो कुठे आपण मैदानात. आमचा सरपंच बैल पुरून उरतो जाईल तिथल्या अड्ड्यात. आमचा सरपंच बैल पुरून उरतो जाईल तिथल्या बंटी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेशने काय अप्रतिम झेल टिपत मात्र या ठिकाणी डोळ्याचं पारणं फिटणारा काही इंचांवर मात्र झेल टिपला जमिनीपासून. सुपर अँड ब्रिलियंट फिल्डिंग बाय शैलेश. यावेळेला आल्या बंटी इनसाइड आउटचा फटका, काय क्लास, क्वालिटी, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. संघाची धावसंख्या NCC सफाळे या संघाची 49, 49 धावा. धावा येत आहेत नो डाऊट, परंतु विकेट सुद्धा तेवढ्याच किमतीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केला गेला, सरळ चेंडूला पाठवलं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आता मात्र यावेळेला आपण पाहताय 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावेची आवश्यकता. 6 बॉल 27 धावा. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55च्या घरामध्ये. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. बंटीची बॅट तळपले, बोलू लागले आणि जबरदस्त यावेळेला कणखर फटकेबाजी करत असताना मिस्टर बंटी अँड तेजस चव्हाण दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र ते ॲबिलिटी आहे. कॅलिबर खेळाडू. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 27 धावेची आवश्यकता NCC सफाळे संघाला. हुकुमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. आहे हुकुमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. भल्या भल्यानं पाडतोय गार, बंटी दादाचा रॉयल कारभार. नाव गाजतय सफाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर. नाव गाजतय सफाल्यावर. सफाळे म्हटलं की बंटी दादा यांची जरूर आपल्याला सातत्याने मात्र आठवण येताना पाहायला मिळते. ज्यांनी मात्र NCC सफाळे संघाची स्थापना केली आणि तिथून मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक नामवंत संघ ओळखला गेला. खूप चांगले खेळाडू घडले त्यांच्या हाताखाली. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 26 धावेची आवश्यकता. मंगलमूर्ती विराथनकी NCC सफाळे हा सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला आपण पाहू शकताय. सामना क्रमांक 3 यानंतर अतिशय सुंदर लढत आपल्याला पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला. काल युवराज सिंगचा वाढदिवस होता आणि 6 बॉलवर 6 षटकार आपण टेलिव्हिजनवर पाहिले. पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून त्याच अंदाजाने तेजस चव्हाणने मारलेला हा फटका. 6 धावा. बंटी दादा हा किंग मेकर. नाव गाजतय सफाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर. यावेळेला आपण पाहत आहेत प्रथमेश बंटीवर मात्र चढवलेला हा षटकार आपण पाहत आहेत. आता 5 बॉल 20ची गरज. या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगलं आव्हान जिवंत ठेवायचं आहे. जर तुला चांगली यावेळेला लेंथ अँड लाईन मिळाली तर डेफिनेटली मात्र आपण जिंकू शकतो. आणि हेच मात्र कानमंत्र देत प्रणय पाटीलने यावेळेला आपण पाहत आहेत बंटीला कानमंत्र दिला आणि तो कानमंत्र सक्सेसच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. आता बंटीने मात्र तेजसला पुन्हा एकदा मात्र विनवणी केली असेल की तेजस अजून एक षटकार आला तर सामना आपल्या हातामध्ये येऊ शकेल. परंतु फुलटॉस बॉल आणि इथे मात्र आपण पाहत आहेत सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज स्कॉट बॅहँडच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट, गॉन. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला. आई सत्वाची पाठवली गावाला. आई सत्वाची पाठवली गावाला. या पाठवली
गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सतुबाई देवीला आधी वंदितो. बहाडोली म्हटलं की जांभूळ प्रसिद्ध असं आपण पाहत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकाल. आणि बहाडोली प्रीमियर लीग BPL कमिंग सून जानेवारी 2024 4, 5, 6, 7 जानेवारीला मात्र एक टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम लीगचा फॉर्मॅट येताना पाहायला मिळेल आणि सतुआईच्या कृपेने मात्र ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाईल हीच आमची यावेळेला जरूर सदिच्छा असेल. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, काय कमालीचे गोलंदाजी केले. पहिला बॉल वाईट, तदनंतर षटकार आणि तदनंतर केलेला कमबॅक यावेळेला आपण पाहत आहेत. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. विरल सरांकडून मात्र यावेळेला 22 येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 63 धावा, 63 रन्स. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत पंकज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलंदाजाला असं वाटलं की आऊट दिलंय, परंतु तिथे 22चा इशारा आला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकाल. 22च्या इशाराने एक धाव मिळाली. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट, बंटीच्या बॅटमधून आक्रमकतेचा सितारा, विस्फोटक फलंदाज, ब्युटिफुल. ए भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. ए झालं गेलं लय झालं लय झालं वय झालं आता थांब. 69 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर 13 धावेने अजून सुद्धा मागे राहतोय. इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, सरळ चेंडू निघून जातोय, खूपच ऑफस्टमच्या बाहेर आले होते आणि हा शफल वाईट याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज खूप चांगली फलंदाजी केली बंटीने, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढला आणि अखेरकार 12 धावेने विजयी प्राप्त होत असताना मंगलमूर्ती विरातन या संघाने बाजी मारली. चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सर्व खेळाडू NCC सफाळे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण शेक हँड करूनच मात्र मैदानाचा ताबा सोडायचा आहे, याची दखल घ्या. तेजस चव्हाण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र जरूर लढला. ज्या मात्र संघाने